मी 12 वर्षाची होती ज्यावेळेला मी दादांना पहिल्यांदा भेटली. या सभागृहात कामकाज कसं करावं हे मी दादांकडून शिकले. दर मंगळवारी आम्हाला भेटायचे. दर मंगळवारचं जेवण हे आमचं त्यांच्यासोबत असायचं. आणि इतका दांडगा संपर्क, इतकं मार्गदर्शन, इतक्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचं लक्ष असायचं. आणि आज ती व्यक्ती आमच्यामध्ये नाही. खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही. काकांना एक सांगायचंय, 40-50 वर्षानंतर मी तेव्हा तुम्हाला भेटेल, तोपर्यंत मी बटन असंच उघडे ठेवणार. त्यावेळेस मात्र तुम्हाला भेटल्यानंतर हे बटन मी त्या ठिकाणी लावेल, कारण शेवटी हे बटन असं ठेवल्यानंतर तुमची आठवण त्या ठिकाणी मला नक्कीच त्या ठिकाणी येईल. पण एक गोष्ट अजून आहे, 40-50 वर्षांनी जेव्हा अजित काकांची माझी भेट होईल, तेव्हा हा माझा लढा जो मी आत्ता त्या ठिकाणी लढत आहे आणि अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी लढत आहे, तेव्हा अजित काकांसमोर ताट मानेले मी तिथं उभा राहील. आणि नक्कीच माझे काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का. आणि या गोष्टी ऐकण्यासाठीच हा जो छोटासा लढा पण महत्त्वाचा लढा त्या ठिकाणी मी व सर्वांनी तिथं हातात घेतलाय, तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि दादांच्या अपघातात जो कोणी जबाबदार असेल, जो कोणी दोषी असेल, त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही तर त्या ठिकाणी शांत बसणार नाही. तो कितीही मोठा असला आणि कुणी काय असलं तरी आम्ही घाबरणार नाही.